मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे। बायकोशी बोलणं हे जयदीप आपटेला भोवलेलं आहे। पोलिसांनी फोन ट्रॅप करून त्याला अटक केलेली आहे। कल्याणमधून अटक करून आरोपी जयदीप आपटेला आज मालवणमध्ये नेण्यात आलेला आहे। आरोपी जयदीप आपटेला आज मालवण कोर्टात हजर केलं जाणार आहे। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याप्रकरणी काल कल्याणमधून आपटेला अटक करण्यात आली आहे। तर आपटेवर वकील आणि नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे हा, त्याच्यामुळे पोलीस जास्ती करून पोलीस कस्टडीचीच मागणी करणार। अजून माझ्याकडे रिमांड रिपोर्ट आलेला नाही, पण माझ्या मते जो दुसरा आरोपी होता पाटील त्याच्यावर जी कलम लावण्यात आलेली होती म्हणजे BNS ॲक्ट कलम 109 110 आणि जी बाकीची कलम होती त्याप्रमाणेच लावलेला आहे। चूक असेल तर आपटावंच लागेल ना शेवटी जगा। नावच आपटे आहे, चूक केली असेल त्यांच्या चुकीचं या महाराष्ट्राने काही नुकसान सहन करायचं का? छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे, अस्मिता आहे, आस्था आहे, आमचा आत्मा आहे, आमचा प्राण आहे, अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तयार करताना जर त्यांनी जीव ओतून केला नसेल तर कायद्याने मग त्यांना शिक्षा करायची नाही का? शिक्षा होईल, इथं कुठेही माफी नाही। आपटेंना अखेर अटक झाली आहे। इतक्या दिवसांपासून शोधत होते, अखेर सापडलेलं आहे। काय आता भावना आहे? नाही, त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। जर त्यांची चूक आहे, त्यांनी जो पुतळा उभा केला होता आणि तो जर अशा निकृष्ट दर्जाचा जर पुतळा असेल आणि तर शिल्पकारावरती कारवाई होणं गरजेचं आहे। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत। मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतो की जयदीप आपटे यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलत आहेत। त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते।